तर मग लिहायची इक्वेशन सोल्युशन. ठीक आहे, बघा गिवन इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 3. सेकंड इक्वेशन आहे px मायनस 2y प्लस 3z इक्वल्स टू 4. नंतर ना आहे 5x प्लस 5y प्लस झेड इक्वल्स टू 11. ठीक आहे, हे काय आहे 3 इक्वेशन. आता या इक्वेशनला काय करायचं, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. काय करायचं, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. मग मॅट्रिक्स मग आता लिहा राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. मग मॅट्रिक्स फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले कोएफिशियंट लिहायचे. म्हणजे हा झाला कोएफिशियंट मॅट्रिक्स. मग कोएफिशियंट काय काय इथं 1 3 5. एक्सचे कोएफिशियंट 1 3 आणि 5. ठीक आहे, त्याच्यानंतर ना वायचे कोएफिशियंट काय काय इथं, एक मिनटं, वायचे कोएफिशियंट काय बघा 1 मायनस 2 5. 1 मायनस 2 नंतर नाही नेक्स्ट 5. ठीक आहे, त्याच्यानंतर ना झेडचे 1 3 1 1 3 आणि 1. नेक्स्ट बघा आता एक्स वाय झेड, एक्स वाय आणि झेड व्हेरिएबल्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय इथं 3 4 11. कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय आहे 3 4 11. मग आता बघा आपण याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं, ए इंटू म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय इथं, तुम्ही बी घ्या वाय घ्या काही पण घ्या. ठीक आहे, मी इथं बी घेणार. मग आता बघा आपल्याला काय करायचं, आता सगळ्यात पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. काय करायचं, डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट फाइंड आउट करा. मग डिटर्मिनंट फाइंड आउट करायला काय करावं लागेल, आपल्याला कोएफिशियंट मॅट्रिक्स ए. मग बघा आता ए मॅट्रिक्स ए घ्या, इथं लिहा सेकंड स्टेप फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. मग डिटर्मिनंट ऑफ ए, मग आता ए मॅट्रिक्स लिहा आधी. ए मॅट्रिक्सला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा. डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये काय आहे, की व्हर्टिकल लाईन येणार 1 1 1. नंतर ना 3 मायनस 2 3. नंतर येणार 5 5 आणि 1. मग ह्याला काय करायचं, आता एक्सपान्शन करायचं. काय करायचं याचं एक्सपान्शन. एक्सपान्शन करताना कुठल्या पण एका रोच्या अबाउट एक्सपान्शन करा. एक्सपान्शन करा. ठीक आहे, इथे एक लाईन मारू. मग बघा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू आता 1. 1ला काय प्लस साईन राहणार आहे. नंतर ना राहिलेली एलिमेंट -2 3 -2 3. नंतर नाही येणार इथं 5 आणि 1. त्यानंतर ना नेक्स्ट मायनस साईन, याला काय प्लस साईन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 1च्या करस्पॉन्डिंग मायनर 3 3 5 1 3 3 आणि 5 1. नंतर ना नेक्स्ट आहे प्लस. मग प्लसमध्ये बघा 3 -2 5 5. म्हणजे इथे येणार 1 3 -2 5 आणि इथे 5. ठीक आहे, मग बघा इथं काय आता +1 ब्रॅकेटमध्ये -2 × 1 -2 5 3 15. ठीक आहे, त्याच्यानंतर ना -1 ब्रॅकेटमध्ये 3 1 3 मायनस 3 5 15 प्लस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 5 15 मायनस मायनस. बघा ब्रॅकेटमध्ये 5 2 10, पण त्याला मायनस साईन 2ला, म्हणून इथे येणार -10. ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा इथं काय आहे की -2 इंटू -2 -15 -17. इथे येणार डायरेक्ट -17 मायनस
बघा 3 - 15 म्हणजे येणारे -12. 1 इंटू -12 त्याच्यानंतर प्लस 1 इंटू आता बघा 15 - 10 -10 मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजेच इथे येणार आहे 25. बघा इथं काय आहे की -17 तर -1 इंटू -12 येणार आहे +12 प्लस 25. मग डिटर्मिनंट किती येणार बघा इथं येणार आहे 17 मायनस करून टाका 25 मधून 3 3 आणि ते 8 12 8 20 म्हणजे डिटर्मिनंट किती आला +20 आला. ठीक आहे. मग बघा +20 आला याचा अर्थ काय की डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0 म्हणून ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. ए इनवर्स काय आता एक्झिस्ट आहे. मग आता आपल्याला काय काढायचे कोफॅक्टर्स काय काढायचे कोफॅक्टर. मग कोफॅक्टर काढताना लिहा इथं वाटलं ते कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इक्वल्स टू -1 इंटू I प्लस जे इंटू मायनर ऑफ आय आणि जे. बघा मायनर ऑफ आय जे. मग इथं काय येणार आता याचं मायनर काढायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला आता हे फॉर्म्युला यूज करायचं. पुढच्या पेजवरती आपण आता मायनर काढू. सगळ्यात पहिले याला 9 पार्टमध्ये डिवाइड करून घेतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. 9 पार्टमध्ये डिवाइड झालं आहे. इथं द्या वाटलं ते हेडलाईन कोफॅक्टर्स. मग कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. आता पहिले आपल्याला मॅट्रिक्स कॉपी करून घ्यायला कोएफिशियंट मॅट्रिक्स कॉपी करून आणू. ठीक आहे. म्हणजे कसं मग परत मागच्या पेजवरती जायची गरज नाही. Ctrl+C. ठीक आहे. आता जो फर्स्ट एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर काढायचा. फर्स्ट एलिमेंट सपोज त्याचा कोफॅक्टर आपण इथं काढू A11 इक्वल्स टू याचं काय येणार फर्स्ट एलिमेंट कुठला आहे 1. 1च्या करस्पॉन्डिंग त्याची रो आहे आय म्हणजे काय इथं 1 आहे आणि कॉलम पण काय 1 म्हणून याला येणार प्लस साईन. काय येणार प्लस साईन. मग याचा मायनर. आता याचा मायनर काय येणार -2 3 5 1 -2 3 इथे येणार 5 आणि 1. ठीक आहे. मग आता इथं काय होणार इक्वल्स टू मध्ये हे प्लस साईन बाहेर -2 इंटू 1 -2 आणि 5 3 15 म्हणजे काय येणार इथं -17. मग A11 किती आला -17 आला. नंतर मग A12 A12 बघा. A12ला काय इथं मायनस साईन येणार. मायनस साईनच्या आधी एलिमेंट कुठला आहे 1 आहे. ठीक आहे. त्याचा रो नंबर आहे 1 कॉलम नंबर आहे 2 म्हणजे याला येणार आहे मायनस साईन आणि त्याचा मायनर काय येणार 3 3 5 1 मायनर येणार बघा 3 3 त्याच्यानंतर 5 1. ठीक आहे. मग बघा आता इथं मायनस ब्रॅकेटमध्ये 3 1 3 5 3 15. मग इथं काय देणार आहे -12 मायनस काय होणार प्लस म्हणजे इथे येणार आहे 12. A12 किती आला 12 आला. मग आता इथे येणार आहे A13चं एलिमेंट कुठला आहे 1 आहे. त्याची करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम 1 आणि 3 म्हणजे याला येणार आहे प्लस साईन आणि त्याचा मायनर. मग बघा 1चा मायनर काय येणार 3 - 2 5 5 इथे येणार आहे 3 - 2 5 आणि 5. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन प्लस ब्रॅकेटमध्ये 3 5 15 मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 5 2 10 पण तिथं 10ला मायनस येणार आहे कारण की 2 इथं काय मायनस आहे. ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा प्लस ब्रॅकेटमध्ये 15 मायनस 10 प्लस होणार म्हणजेच 15 + 10 25 म्हणजे हा आला
A13 प्लस आला. ठीक आहे. आता हा मॅट्रिक्स आपण खाली येऊ. याचा कलर पण चेंज करून नंतर चेंज करावा लागतो. ठीक आहे. मग आता नेक्स्ट एलिमेंट आहे A21. मग A21च्या पोझिशनला कोण आहे बघा 3 आहे. मग 3चा रो नंबर 2 आणि कॉलम नंबर 1 इक्वल्स टू काय येणार, याला मायनस साईन येणार. ठीक आहे. मग बघा इथं काय आहे, याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 1 5 1 1 1 नंतर नाही तर 5 आणि 1. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार आता, मायनस ब्रॅकेटमध्ये 1 × 1 1 मायनस 5 × 1 5. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मायनस ब्रॅकेटमध्ये -1 -5 -4. मग इथे येणार आहे +4. मायनस मायनस काय होईल प्लस. मग A21 काय होणार आहे +4 येणार. ठीक आहे. नंतर A22 काय इथं A22च्या पोझिशनला आहे -2. -2 याचा रो नंबर आहे 2, कॉलम नंबर पण 2 आहे. म्हणून इथे येणार प्लस साईन. कोणतं प्लस, कारण की 2 + 2 4 म्हणजेच कोणता नंबर आहे इवन नंबर आहे. मग इवन नंबरला काय येतं प्लस साईन येतं. ठीक आहे. मग आता याचं करस्पॉन्डिंग मायनर 1 1 5 1. इथं काय येणार 1 1 नंतर इथं 5 आणि 1. ठीक आहे. तर बघा मग प्लस ब्रॅकेटमध्ये 1 × 1 मायनस 5 × 5. बघा आता इथं काय येणार -4 येणार. आणि बाहेर इथं काय प्लस साईन आहे, त्याचा काही इफेक्ट होणार नाही कारण की आतमध्ये मायनस साईन आहे. ठीक आहे. म्हणजेच A22 किती आला -4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे A23 मध्ये बघा इथं 3 एलिमेंट आहे. याचा रो नंबर 2 कॉलम नंबर 3 म्हणजेच याला येणार आहे मायनस साईन आणि त्याचा करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग मायनर येणार आहे बघा 1 1 5 5 1 1 5 आणि 5. ठीक आहे. मग इथे येणार मायनस ब्रॅकेटमध्ये 5 × 5 मायनस 5 × 5 म्हणजे 5 - 5 0. म्हणजे A23 किती आला 0 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता नेक्स्ट रो मधला एलिमेंट कोणता आहे A31. मग A31च्या तिथं पोझिशनला कोण आहे 5 आहे. ठीक आहे. मग 5चा रो नंबर आहे किती, रो नंबर 3 आणि कॉलम नंबर पण 1 आहे. म्हणजे इथे येणार याला प्लस साईन आणि त्याचे करस्पॉन्डिंग त्याचं मायनर. मग बघा 1 1 -2 3 1 1 -2 आणि 3. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, प्लस साईन बाहेर तसंच राहणार. 3 -2 × 1 -2. मग इथं काय येणार 3 + 2 आणि याला बाहेर प्लस साईन राहणार आहे. म्हणजेच A31 किती आला +5 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट A32च्या पोझिशनला इथं 5. त्याचा रो नंबर येणार आहे 3, कॉलम नंबर येणार आहे 2. मग बघा आता याला येणार आहे मायनस साईन आणि याचे करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग बघा या 5च्या करस्पॉन्डिंग मायनर काय येणार, ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. 1 1 3 3 इथे येणार 1 1 3 3. मग बघा 1 1 3 3 आल्यानंतर -3 1 3 × 1 3 आणि 3 × 1 3 म्हणजे इथे येणार आहे 0. मग A32 किती आला 0 आला. ठीक आहे. आता लास्टवाला हा मॅट्रिक्स इथून काढून घेऊ आपण. ठीक आहे. Ctrl+Z. ठीक आहे. मग बघा लास्ट एलिमेंट आहे A33. A33च्या पोझिशनला कोण आहे 1 आहे.
1चा रो नंबर 3, कॉलम नंबर पण 3, म्हणून याला येणार आहे प्लस साईन. 3 + 3 6 होतं. मग बघा 1 1 3 -2, 1 1 3 -2. ठीक आहे. हा मायनर कंप्लीट. मग बघा इथं काय येणार आहे प्लस ब्रॅकेटमध्ये -2 × 1 -2, त्यानंतर -3 × 1 3. ठीक आहे. मग इथं काय होणार प्लस बाहेर येणार इथं मध्ये -5, म्हणजेच A33 किती आला -5 आला. किती आला -5. मग बघा आता नेक्स्ट याच्यावरती कोएफिशियंट मॅट्रिक्स लिहायचं. मग कोएफिशियंट मॅट्रिक्स बघा हे मिटून टाकतो. ठीक आहे. आता तर कोएफिशियंट नाही सॉरी कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट, कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट काय येणार आहे इक्वल्स टू, इथं लिहू आपण. ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट लिहा -17 12 25 -17 12 आणि इथे येणार आहे 25. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय आहे 4 - 4 0, 4 - 4 0. ठीक आहे. 4 4 -4 आणि इथंही 0. त्याच्यानंतर ना नेक्स्ट 5 0 -5, 5 0 -5. ठीक आहे. 5 0 -5. मग आता हा कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट, ह्याला काय करायचं याचा ट्रान्सपोज घ्यायचा ॲड जॉईंट काढायसाठी. मग ॲड जॉईंट ऑफ ए काय येणार मी इथं लिहा ॲड जॉईंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज लिहा. मग ॲड जॉईंट ऑफ ए इक्वल्स टू याचा ट्रान्सपोज लिहायचा. मग ट्रान्सपोज लिहिताना काय करायचं जे रो राहत्या त्यांना कॉलममध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा रोला जर कॉलममध्ये कन्वर्ट करायचं आलं तर काय करला -17 12 25. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 4 - 4 4 -4 0. त्यानंतर ना नेक्स्ट आहे 5 0 -5. ठीक आहे. मग बघा आता ॲड जॉईंट काढला आपण. आता आपल्याला काढायचा इनवर्सचा फॉर्म्युला काय राहतो बघा आता ए इनवर्स इक्वल्स टू 1/डिटर्मिनंट इंटू ॲड जॉईंट ऑफ ए. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार 1/डिटर्मिनंट. 1/डिटर्मिनंट किती आलं आपलं डिटर्मिनंट किती आलं बघा बरं डिटर्मिनंट आलेला आहे बघा आपला 20 आलेला आहे. ठीक आहे. मग 1/20 लिहायला लागेल तिथं काय लिहाल 1/20. इथं लिहा 1/20 इंटू -17 4 आणि इथं 5 12 -4 0 25 0 -5. हा आला आपला मॅट्रिक्स. ठीक आहे.
बघा आपला हा ए इनवर्स आला. काय आला? ए इनवर्स. मग आता नेक्स्ट आपलं जे इक्वेशन होतं ते काय होतं? व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू कोएफिशिएंट मॅट्रिक्स, सॉरी कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता आपला? बी होता. मग इथं काय येणार आहे? 1/20 इंटू तो मॅट्रिक्स काय आलेला आपला आता इनवर्सचा? 17 4 -17 4 5 चल्या -17 4 आणि 5 -12 12 -4 0 12 -4 आणि 0. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 25 0 -5 25 0 -5. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येणार आहे? व्हेरिएबल मॅट्रिक्स काय इथं? एक्स वाय झेड इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता आपला? कॉन्स्टंट मॅट्रिक्स बघा लागलं 3 4 11 3 4 11. ठीक आहे. 3 4 11. मग आता बघा यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना 1/20 तसंच. मग इथं मध्ये काय येणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो काय इथं? -17 इंटू इथं काय आहे? 3 प्लस 4 इंटू काय येणार? 4 इंटू 4 प्लस 5 इंटू 3 5 इंटू 3. त्याच्यानंतर आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. पण सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 12 इंटू 3 प्लस 12 इंटू 3 -4 इंटू 4 -4 इंटू 4 प्लस 0 इंटू 11. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 गुणिले 3 25 गुणिले 3 प्लस 0 गुणिले 4. त्याच्यानंतर -5 इंटू 11 प्लस -5 इंटू 11. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स वाय झेड इक्वल्स टू 1/20 इंटू बघा आता इथं काय की -17 17 3 51 म्हणजे येणार आहे -51 प्लस 4 चौक 16 प्लस 5 त्रिक 15 12 त्रिक 36 प्लस -16 4 चौक 16 होईल पण ते एका 4ला मायनस साईन प्लस इथं काय येणार आहे 0. त्याच्यानंतर 25 त्रिक 75 प्लस 4 इंटू 0 0 प्लस -11 इंटू 5 म्हणजेच येणार आहे -55. ठीक आहे. मग बघा इथे येतं 1/20 बघा 51 प्लस 16 प्लस 15 मग 16 प्लस 15 किती होणार? 31 आणि 31 - 51 किती येणार आहे?
31 मायनस 51 मायनस 20 ठीक आहे. 36 मायनस 16 किती येणार आहे? 20 येणार आहे. त्याच्यानंतर ना 75 मधून 55 गेले, खाली किती राहिले? 75 मायनस 55 ते पण 20च येणार आहे. ठीक आहे, ते पण किती आलं? 20. इथं समोर येणार आहे एक्स वाय झेड. ठीक आहे, मग बघा आता हा जो 1/21 स्केलर मल्टिपल आहे, हा जर आपण मध्ये प्रत्येकाला जर मल्टिप्लाय केला, मध्ये जर प्रत्येकाला तो जर मल्टिप्लाय केला तर काय भेटेल? एक मिनिट, इथं हे गुलाबी कलर चेंज करू, बरोबर वाटत नाही. ठीक आहे, बरोबर म्हणजे आपलं स्टँडर्ड नाही. ठीक आहे, इथं तर खूप सारे कलर यूज करता येतात. एक्स वाय झेड इक्वल्स टू मॅट्रिक्स -20. हे -20 येणार आहे का? बघा इथं आपलं थोडंसं करेक्शन झालं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग 5 × 11 येणार इथं 11. ठीक आहे, 3 नाही ते. बघा इथं 11 आहे. 11 11 11 बरोबर. मग इथं 55 येईल. किती येणार आहे? 55. हा जो 55 आहे, बघा +55 होणार. आणि 16 + 51, बघा -51 + 16 + 55 हे किती येईल? मग +20 येणार आहे. किती येणार आहे? +20 येणार. ठीक आहे, याला डिलीट करा. +20 येणार. ठीक आहे, इथं पण हे +20 होणार. ठीक आहे, बघा असे छोटे मिस्टेक करायचे नाही. छोटे मिस्टेक जर झाल्या तर काय होणार? मार्क कट होणार. 20 × 20, नंतर नेक्स्ट 20 × 1/20, परत इथं 20 × 1/20. मग ते काय होणार? सगळे एकमेकांमध्ये कट होऊन जाणार. कट झाल्यानंतर काय राहील बघा? इथे येणार एक्स वाय झेड इक्वल्स टू काय येणार इथं? 1 1 1. मग तिन्ही पण व्हॅल्यू काय भेटले आपल्याला? 1च भेटले. मग करस्पॉन्डिंग एलिमेंटनुसार ॲज पर द रूल ऑफ इक्वलिटी एक्स इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 1 आणि झेड इक्वल्स टू पण 1. ठीक आहे, तिन्ही पण आन्सर काय भेटले आपल्याला? 1 1 भेटले. बघा मग आता आपण आज इन्व्हर्जन मेथडचे सगळे प्रॉब्लेम बघितले. 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आपण. ठीक आहे, तर आता आपलं हा मॅट्रिसेस चॅप्टर संपलेला आहे. उद्यापासून आपण बघणार आहे आता पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण कोणता चॅप्टर बघणार? पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, मग आपल्याला तिन्ही पण आन्सर 1 1 भेटलेले. तर बघा आपण सगळ्यात आधी काय केलं इथं? बघा इक्वेशन दिलेलं होतं, आपण त्याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहिला. मॅट्रिक्स फॉर्म लिहिल्यानंतर डिटर्मिनंट बघितला. डिटर्मिनंट +20 आला, नॉट इक्वल्स टू 0 आला, म्हणून ए इनवर्स एक्झिस्ट होता. एक्झिस्ट असल्यामुळे आपण काय केलं? को फॅक्टर्स फाइंड आउट केले प्रत्येक एलिमेंटची. मग को फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर बघा आपण इथं त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिला. को फॅक्टर मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतला. ट्रान्सपोज घेतल्यावर ते जो मॅट्रिक्स भेटला तो ॲज आपल्याला ॲडजॉईंट आहे. मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण काय केलं? 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट केलं. मग ॲडजॉईंट केल्यानंतर आपल्याला ए इनवर्स भेटला. ए इनवर्स भेटल्यानंतर आपण आपले जे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं होतं त्या इक्वेशनमध्ये आपण काय केलं बघा? व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू कॉन्स्टंट. मग त्या फॉर्ममध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलं.